तर आज मस्त छान डाळबट्टी बनवली. खूप दिवसांनी बनवली, जवळपास 4 महिन्यांनी. तिथं बघा मला मीठ संपलेलं होतं, मीठ काढायचं होतं, तर मी त्यामध्ये रवाच टाकून दिला आणि नंतर आठवलं की रवा बट्टीसाठी पाहिजे. तर इथं काय करायचं, मी 2 वाटी रवा आणि 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पण जर तुम्हाला जास्त जर अशा क्रंची पाहिजे असेल तर रवा थोडासा जास्त घ्यायचा गव्हाच्या पिठापेक्षा. म्हणजे 2 वाटी रवा असेल तर 1.5 वाटीच गव्हाचं पीठ घ्यायचं. तर त्यामध्ये मी ओवा टाकला, मीठ टाकलं, हळद टाकली, गरम केलेलं तेल टाकलं. त्यानंतर सोडा टाकायच्या ऐवजी मी इथं इनो टाकलेला आहे, तुम्ही सोडाही टाकू शकता. छान पीठ मळून घ्यायचं, गोळे करून घ्यायचे. इडलीच्या भांड्यामध्ये मी उकडून घेते, जसं आपण इडली बनवतो तसं सेम ॲज इट इज. खाली पाणी लिंबू टाकायचं म्हणजे आपलं भांडं अजिबात खराब होत नाही. 2 एक्स्ट्रा होती म्हणून मी वरती ठेवून दिले आणि बघा मस्त इडली किती छान फुगलेली आहे. आणि कट करून घ्यायची आणि मस्त तेलामध्ये तळून घ्यायची आणि डाळ ही तयार झालेली आहे. तर तुम्ही इथं बघू शकता, बट्टे एकदम छान होतात. आणि बट्टीचं जे आपलं मक्का आणि गव्हाचं पीठ असतं ते तर काही लगेच होत नाही, त्यापेक्षा ह्या बट्टे इझी होतात. त्याचा डिटेलमध्ये व्हिडिओ चॅनलवरती आहे, लिंकवरती ते कोणते क्लिक करा, तुम्हाला भेटेल.